कोपरगाव शहरात गौरी गणपतीचे आगमन होऊन आज हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता। या निमित्त शहरात विविध ठिकाणी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। आज आमच्याकडे 64 वर्षापासून चालत आलेली गौरी गणपती हा सण आम्ही इथे साजरा करत आहोत। त्याप्रमाणे याही वर्षी आम्ही काही संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे। या वर्षीचा देखावा जर तुम्ही बघितला तर कोल्हापूरची महालक्ष्मीचे आम्ही सादरीकरण केले आहे आणि त्यातनं आम्ही असा संदेश या समाजाला देतो की जे आपण स्त्री भ्रूण हत्याचे वाढते प्रमाण बघत आहोत की स्त्री ही शक्ती आहे व त्याचबरोबर स्त्री असुरक्षितता सध्या आपल्याला जे कानावर येत आहे, आपण बातम्यांमधनं जे बघतोय की स्त्री ही सुरक्षित नाही आहे, तर मी सगळ्यांना सांगेल की स्त्री ही महाशक्ती आहे। स्त्री ही जगाचे उद्धार आणि कल्याण करणारी आहे, त्यामुळे तिला तुम्ही कमी लेखू नका। व्रत म्हणजे तसं ते पूर्वापार चाललेलं आहे आमच्या घराण्यामध्ये पहिल्यापासून चाललेलं आहे। आणि मुख्य म्हणजे सांगते तुम्हाला की त्यांचा मला खूप दृष्टांत झालेला आहे। घरात आल्यानंतर वर्षाच्या आत मला त्यांनी दृष्टांत दिलेला आहे। दृष्टांत म्हणजे असा तुम्हाला सांगते की दुपारच्या वेळेला मी ज्यावेळेला झोपले 2 वाजले असतील तर त्या खोलीतनं आमच्या बेडरूममधून मी अक्षरशः धावत आले बाहेर। माझी सासूबाई होत्या, नणंद होती, त्यांच्या आले आणि मी अशी आनंदाने फुलले नुसते। तेव्हा काय झालं तुला? अहो म्हटलं लक्ष्मी आली ना आपल्या घरामध्ये, तर ज्याप्रमाणे मी माझी सासू बसवायची त्याप्रमाणे दोन्ही दारातनं त्या मला आलेल्या दिसल्या। त्या या अशाच मूर्त्या, एवढ्याच अशा मोठ्या नाही, याच मूर्त्या। नंतर त्या देवाजवळ गेल्या, देवाजवळ नमस्कार करून अशा उभ्या राहिल्या। इथे उभा राहिल्यानंतर आम्ही दोघींनी कुंकू लावलं त्यांना आणि मग त्या स्थानापन्न झाल्या। मग मी म्हटलं आता त्या माझ्या झाल्या, मला माझ्या पद्धतीने कशा बसवायच्या त्या मी केल्या आणि त्यांनी माझ्याकडनं विशेष म्हणजे करून घेतलं। आणि अशा वेळेस झोप लागत नाही, भूक लागत नाही, दम लागत नाही, थकवा जाणवत नाही, अगदी फ्रेशमध्ये। आणि आता त्या आल्यात, त्यांनी अशी म्हणजे असंच भरभराट करावी, बस हीच इच्छा त्यांच्या चरणी। राजेंद्र भवर, सुदर्शन न्यूज, कोपरगाव।